सकाळचे 3:30 वाजले होते आणि राघवच्या घराचा दरवाजा जोरजोरात कुणीतरी आपटत होतं. राघव त्याच्या रूममधून बाहेर निघतो आणि आपल्या घराचा दरवाजा उघडतो. त्याने जसा दरवाजा उघडला ना, तसं त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की त्याच्या दरवाजासमोर एक स्त्री उभी होती आणि ती स्त्री गाऊन घालून होती. तिच्या अंगावर जो गाऊन होता तो पांढरा शुभ्र गाऊन होता, पण त्या पांढऱ्या शुभ्र गाऊनवर असे काही डाग होते जे की रक्ताचे होते. तिच्या चेहऱ्यावर सुद्धा रक्ताचे डाग होते आणि छोटे छोटे मांसाचे लोथळे होते. तिचे केस पूर्णपणे रक्ताने भिजलेले होते आणि तिच्या केसांमध्ये मांसाचे तुकडे अडकलेले होते. हे बघून रघवचा चळकाप सुटला. रघवचं अंग असं चळचळ कापत होतं आणि ती बाई एवढ्यात राघवकडं बघून हसायला लागली, स्मित हास्य द्यायला लागली. राघव जोरात ओरडला आणि आपल्या घराचा दरवाजा जोरात लावून घेतला. तसं ती बाईसुद्धा जोरात ओरडली आणि पुन्हा त्याच्या घराचा दरवाजा जोरात आपटायला लागली. आता जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, हे सगळं काही पुण्यामध्ये राहणाऱ्या राघव मिश्राच्या लाईफमध्ये घडलेलं आहे, जे की जुन्या घरामध्ये घडलं होतं. म्हणजे त्यांनी हे घर 2023मध्ये घेतलं होतं आणि यावर्षी त्यांनी हे घर विकूनसुद्धा टाकलं. आणि जेव्हा त्यांनी हे घर विकले त्याच्यानंतर ही जी गोष्ट त्यांच्यासोबत घडलेली आहे, ही तब्बल 1 महिना त्यांना परेशान केलेली आहे. आता त्यांनी हे तर कन्फर्म नाही सांगितलं की ज्या घरामध्ये हे सगळं काय त्यांच्यासोबत घडलेलं आहे त्या घराचं ठिकाण नेमकं आहे कुठं. पण ते एवढं नक्की सांगतात की बाबा, मी ज्या घरामध्ये राहत होतो ना, त्याच्याजवळ एक पडकं डाकघर आहे. त्याच्या शेजारीच हे घर आहे आणि घर एकच मजली आहे. वरून फक्त छत आहे आणि त्या घरामध्ये 3 रूम आहेत. एक किचन रूम, एक बेडरूम आणि एक हॉल. बस एवढंच आहे. टॉयलेट, बाथरूम ह्या अशा थोड्याशा छोटीशी एखादी रूम आहे. इतकंच घर आहे आणि त्या घरामध्ये असंच घडलेलं आहे. त्या घराच्या आजूबाजूला थोडीशी पटांगण आहे आणि समोर एक छोटंसं गार्डन असल्यासारखं आहे. अशा प्रकारचं ते घर आहे. पण त्यांनी एवढं सांगितलं, बाबा मी या घराचं कन्फर्म लोकेशन नाही देऊ शकत, कारण की थोडासा वेगळा प्रभाव पडतो. कदाचित ह्या गोष्टी जर एखाद्या यांच्या दिमागानं बनवलेल्या असतील तर काही सांगता येणार नाही. त्यामुळे ते म्हणतात, मला तर कन्फर्म वाटतं की माझ्यासोबत घडलेलं आहे म्हणून. कारण त्या अगोदरही असे कुठलेही अनुभव मला आलेले नाही आहेत आणि त्यानंतरही असे कुठलेही अनुभव मला आलेले नाही आहेत. तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरू करण्याचं थोडंसं कष्ट घेऊयात. पण त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक शॉर्ट फिल्म आम्ही काढलेली आहे माझ्या मित्राने आणि मी. जर तुम्हाला आवडत असेल शॉर्ट फिल्म तर उद्या किंवा परवाच्या दिवशी त्या चॅनलवर येणार आहे, ज्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती शॉर्ट फिल्म बघितल्याच्यानंतर प्लीज मित्रांनो मला कळवा की कशी वाटली, आणि जर त्याच्यावर चांगला प्रतिसाद तुमचा भेटला तर तशा प्रकारच्या शॉर्ट फिल्म तुमच्यासाठी अजून आणत राहील. तर आता चला आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. राघव हा एक इंजिनियर होता आणि एकदम साधाभोळा माणूस होता. कावळा सावळा होता आणि 6 फुटाचा होता. एकदम नॉर्मली साधी पद्धत राहण्याची, एकदम साधं सोपं तो जगण्याचं त्याला आवडायचं. आणि तो धार्मिक होता. देवागिवाची पूजा थोडी जास्त करायचा. म्हणजे की जे धार्मिक विषय असतात त्याला तो थोडं जास्त मानायचा. अमावस्या, पौर्णिमा, भूत, देव, करणी, बाधा, लिंब, भारणं हे तिच्या ह्या काही गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी तो मानायचा आणि त्यांना तो खरं वाटायचं. आता तो इंजिनियर असल्यामुळं त्याला पैशाची काहीही कमी नव्हती. हालाकी काही इंजिनियरला पैशाची खूप जास्त कमी असते, पण राघवला एका कंपनीमध्ये चांगली जॉब होती आणि त्या जॉबने राघवला खूप मोठा पैसा भेटत होता. राघवचं लग्न झालं नव्हतं. 30-35 वर्षाचा राघव झाला होता, तरीसुद्धा राघवचं लग्न झालं नव्हतं आणि राघवची इच्छासुद्धा इतक्या लवकर नव्हती. तसंही तो एका मुलीसोबत प्रेम करायचा आणि त्या मुलीने आणि राघवने ठरवलं होतं, जोपर्यंत ती मुलगी सेटल होणार नाही तोपर्यंत राघव लग्न करणार नाही. जेव्हा एकदा का ती मुलगी सेटल झाली, राघव आणि ती दोघंजणं लग्न करणार असं त्यांनी ठरवलं होतं. तर राघवने या 2023मध्ये एक घर विकत घेण्याचा प्लॅन केला. तसा तर तो पुण्यामध्ये एकलाच राहायचा आणि तो एका फ्लॅटमध्ये किरायाने राहायचा. त्याला किराया पण खूप जास्त होता, 7-8 हजार रुपये किराया होता महिन्याचा. त्यामुळे राघवने विचार केला की यार, फुकट इकडं पैसे देईपर्यंत आपलं स्वतःचं एखादं छोटंसं घर घेऊत आणि त्या घरामध्ये राहूत. येण्याजाण्याची थोडीशी तकलीफ होईल, थोडासा त्रास होईल, पण इट्स ओके.
आहे ना आपल्यापाशी बाईक आहे मस्त फर्स्ट क्लासपैकी, आपण जाऊ येऊ, थोडासा पेट्रोलचा पैशाच जाईल, पण आपलं स्वतःचं घर तरी राहील. नको ती किटकिट, पाणी आलं नाही, लाईट आली नाही, लाईट बिल आलं, ते पाणी वेगळं, मालक बोंबलते, दुसरे शेजारी येतात. त्यामुळे राघवने ठरवलं की आपण घर घेऊयात. मग राघव एक घर शोधण्याच्या मार्गावर लागतो आणि त्याला हे घर फार स्वस्तामध्ये भेटतं, जे की 3 खोलीचं असतं. एक किचन रूम, एक बेडरूम आणि एक हॉल आणि छोटीशी बाल्कनी आणि छोटंसं पटांगण. म्हणजे एक असं कटघर होतं. त्या कटघरामध्ये एक घर होतं जे की 1 मजली होतं आणि त्या घराच्या आजूबाजूनं त्या घराची जागा थोडीशी रिकामी रिकामी होती आणि थोडं साईडनं मोठे डोके इतकलं एक असं कटघर केलं होतं, उंच भीतीने बांधून. अशा प्रकारचं ते घर होतं आणि ती घर फार स्वस्त भेटलं राघवला. म्हणजे जेणवन त्या जागेमध्ये, ज्या एरियामध्ये जी घराची किंमत आहे, त्या घराच्या किंमतीपेक्षा ते घर स्वस्त भेटलं. राघव कुठलाही विचार करत नाही आणि ते घर विकत घेतो. आणि कुठलाही उशीर न करता राघव पटकन त्या घरामध्ये शिफ्ट होतो. आता पहिले तर 4-5 महिने त्याला काहीच होत नाही, म्हणजे काही अनुभव येत नाही, काही नाही काही नाही काही नाही. त्याची लाईफ इतकी सुरळ चालते, इतकी सुरळ चालते की तो विचार करता कामा नाही, की म्हणजे त्याला असं वाटलं की आपण एखाद्या स्वर्गामध्ये राहतोय, आपली जॉब पण एक स्वर्ग आहे. आणि त्याला असा आनंद व्हायला लागला की यार काय मस्त लाईफ आहे, अशी लाईफ खरंच प्रत्येक जन्मामध्ये भेटायला पाहिजे. त्या राघवला त्याच्या लाईफबद्दल एकही गिला नव्हता, ना शिकवा नव्हता, ना कुठला तक्रार नव्हती, ना कुठला त्रास नव्हता. त्याला वाटायचं की माझी लाईफ सगळ्यांपेक्षा सुखी आहे. तो कामही त्याच्या ऑफिसमध्ये एवढं परफेक्ट करायचा की त्याला एकही दिवस त्याचा बॉस शिव्या देत नव्हता किंवा त्याला त्रास देत नव्हता. त्यामुळे राघव त्याच्या कामातही खुश होता, त्याच्या घरातही खुश होता आणि त्याची जी फॅमिली गावाकडे राहत होती ती फॅमिली तर अगोदरच खुश होती. तो त्याच्या फॅमिलीला रोज बोलायचा, त्यांना पैसे पाठवायचा, काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तो गावाकडे जाणं येणं करायचा. अशा प्रकारचं राघवची लाईफ होती, मस्त एकदम सुरळीतपणे. त्याच्यावर जीव लावणारी त्याची प्रेमिकासुद्धा. आता राघव तिथं राहता राहता 4-5 महिने आरामशीर निघून जातात. राघवला काहीही अनुभव येत नाही. राघव एकदम हॅपी हॅपी खुश असतो. पण एका दिवशी राघव मोबाईलमध्ये नेटफ्लिक्सवर काही व्हिडिओज बघत म्हणा, काही सिरीज बघत म्हणा, मी असं म्हणत नाही की तो नेटफ्लिक्सवरच, पण त्याने मला सांगितलं होतं की बाबा मी सिरीज बघू लागलो आणि मी ठरवलं होतं की सिरीज पूर्ण बघितल्याशिवाय आपण बंद करायचं नाही. त्यामुळे मी नेटफ्लिक्सच म्हणलो, कारण की सिरीज तर नेटफ्लिक्सवरच बेटर भेटतात बघायला. तर राघवसुद्धा एका रात्री नेटफ्लिक्सवर चिल करू लागला. त्याच्याकडे स्मार्ट टी व्ही होती, कानामध्ये हेडफोन घातले आणि तो मस्त, म्हणजे त्याच्याकडे मोठे हेडफोनसुद्धा होते चांगले. ते हेडफोन कनेक्ट करून आपल्या कानामध्ये ऐकू लागला. त्याला तसं फील करून घ्यायचं होतं आणि त्याला ती सवयच होती. मोबाईलवर असो, टी व्हीवर असो, तो कानामध्ये हेडफोन यूज केल्याशिवाय तो कोणती सिरीज किंवा कोणता व्हिडिओ बघायचा नाही. त्याला वाटायचं की आपण जे बघतोय ना ते आपल्याला ऐकू आलं पाहिजे आणि आपल्या अवतीभोवती दुसरं काहीही डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. बघता बघता 3:30 वाजले. 3 वाजून 29 मिनटं झाले. त्याला वाटलं की आपण थोडंसं पाणी पिऊन यावं. घरातली सगळी लाईटं चालू होती, असं नाही की घरातली लाईटं सगळी बंद होती, सगळी लाईटं चालू होती. राघव आपल्या कानातले हेडफोन काढतो, आपल्या बाजूला सोफ्यावर ठेवतो आणि आपल्या किचन रूममध्ये जाऊन पाणी पितो. कंप्लीट 3:30 त्याच्या कानावर एक आवाज येतो, दरवाजा वाजण्याचा. राघव सुरुवातीला आरबळतो, यार कोण दरवाजा वाजवत आहे. सुरुवातीला तर राघवला वाटलं की यार हे सगळा भास आहे, माझ्या मनाचा भास असेल असं वाटलं असेल. आणि तो आपल्या वॉचमध्ये पाहतो, मोबाईलमध्ये किती वाजलेत ते. तर 3:30 झालेली असतात. राघव विचार करतो, एवढ्या संध्याकाळी कोण येणार आहे आणि कोण कशाला कोणाचा दरवाजा वाजवल. मग राघव सोफ्यावर बसतो. जेच आपल्या जवळ पडलेले जे हेडफोन आहेत ते आपल्या कानात घालणारच की पुन्हा त्याच्या कानावर आवाज येतो. राघवला आता कन्फर्म होतं की आपल्या घराच्या दरवाजावर कोणीतरी उभं आहे आणि तो दरवाजा वाजवतोय. राघव उठतो आणि दरवाजा उघडतो. पहिले तर राघवला वाटलं चोरं वगैरे आहेत का काय, की तो पहिले त्या कॅमेऱ्यामधून बघतो बाहेर, त्याला कुणीही दिसत नाही. नंतर तो दरवाजा उघडतो आणि आजूबाजूला बघतो, कुणीही नव्हतं. राघव थोडासा घराच्या बाहेर जातो आणि रस्त्यावर बघतो, रस्त्यावरही कुणी नव्हतं. मग राघवला वाटलं की यार एखादं बेवडं असेल ज्याने दारू वगैरे पिली असेल आणि तो आपलं घर म्हणून इथं आले असेल आणि नंतर त्याला वाटलं असेल की हे तर आपलं घर नाही आहे, दुसऱ्याचं घर आहे, म्हणून तो निघून गेला असेल आणि जाता जाता कुठं रस्त्यामध्ये पडला असेल, त्यामुळे दिसत नसेल. असा विचार करून राघव येतो, दरवाजा बंद करतो आणि आपली सिरीज पाहायला चालू करतो.
पण त्यानंतर राघवला 4 वाजता झोप यायला लागते. राघव आपली टी व्ही बंद करतो, आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातो. आता तो झोपी गेल्याच्या नंतर त्याला अचानक अंगाला घाम यायला लागला आणि गरमी व्हायला लागली. हालाकी वरी फॅन चालू होता तरीसुद्धा राघव उठतो, आपला अंग पुसतो आणि तो थोडा विचारामध्ये पडतो की असं होतंय का मला. कमालची गोष्ट आहे, म्हणजे काहीच नाही, त्याला अशी भीती वाटत नव्हती ना काय वाटत नव्हतं, फक्त त्याच्या अंगाला अचानक घाम आला आणि त्याला गरमी व्हायला लागली. पंखा चालू असताना देखील या अगोदर असं कधीही राघवसोबत झालेलं नव्हतं. राघव पुन्हा झोपी जातो. सकाळी उठतो 8 वाजता आणि तो आपलं जे काही आवरायचं ते आवरतो आणि आपल्या ऑफिसला जातो. राघवला सवय होती जास्त वेळ जागायची, कमी झोपण्याची त्याला आदतच होती. त्याला रात्रभर झोप येत नव्हती. तो काही ना काही टाईमपास करत बसायचा. त्याला रेग्युलर सवयच होती. आता तसं झाल्याच्या नंतर 1-2 दिवस त्याच्यासोबत असंच झालं. रात्री 3 वाजेपर्यंत तो जोपर्यंत जागी होता, म्हणजे रेग्युलर तर तो जागी नाही राहू शकत. 1-2 आठवड्यामध्ये त्याच्यासोबत असं झालं असेल, कारण की तो 2दा-3दा जागी होता. त्यावेळी त्याच्यासोबत असं झालं. कंप्लीट 3:30 त्याच्या दरवाजा कोणीतरी वाजवायचा आणि राघव ते जाऊन उघडून बघायचा तर कोणीच नसायचं. 2-3 वेळेस त्याच्यासोबत असं झालं आणि 2-3 वेळेस झाल्याच्या नंतर राघवने एका दिवशी ठरवलं की आत्ता जे होईल ते होईल, आपल्याला बघायचंयच नेमकं दरवाजा वाजवते कोण. आता 4-5 वेळेस झाले यार, येते दरवाजा वाजवून जाते, येते दरवाजा वाजवून जाते. आणि सगळ्यात आश्चर्यचकित गोष्ट अशी की कंप्लीट रात्रीच्या 3:30 दरवाजा वाजतो आणि कंप्लीट 3:30 मला ऐकू येते. मी जेव्हा जागी राहिलो तेव्हा कदाचित रोजही जर वाजत असेल तर ठीक आहे, 4 वेळेस झालं ना काही प्रॉब्लेम नाही. पण आज आपण कुठलीही सिरीज न लावता घरातले सगळे दरवाजे बंद, सगळे लाईट बंद करायचे आणि सोफ्यावर गप्प गुणांना बसून राहायचं. बघूयात कोण येते कोण दरवाजा वाजवते. आपण उठताना खिडकीतून पाहत असेल आपल्याला आणि नंतर पळून जात असेल असं राघवला वाटलं, कारण की घरामधले सगळे लाईट तो चालू करून बसायचा. यावेळेस राघवने ठरवलं, आता जे कोणी पण दरवाजा वाजवल आणि मला सापडल, साल्याचा जीवच घेतो मी, त्याला सोडतच नाही. नाही, मी कोणाला ओळखत नाही येईन, मला इथं येऊन अर्ध्या रात्रीच्या वर येऊन त्रास देत आहेत मला, ही काही पद्धत झाली का. राघवला फार त्रास आला. राघव म्हणला की आत्ता काढतो म्हणजे काढतो. आणि जसा विचार केला होता तसंच राघव बसला. पहिले 12-1 वाजेपर्यंत बसला. जसेच 2:30 वाजले तसे त्याने सगळ्या घराचे जे लाईट आहेत ते सगळे बंद केले, टी व्हीसुद्धा बंद केली आणि सोफ्यावर गपगुणानं बसला. बसल्याच्या नंतर तो वाट पाहू लागला की कधी 3:30 होतात आणि कधी हा जाईल आणि कधी फटकर दरवाजा उघडेल आणि फटकर समोरच्याला पकडेल. कारण की याला वाटलं की कुणीतरी आपल्यासोबत मस्करी करतंय आणि आपल्याला भीती घालण्याचा प्रयत्न लावतंय. राघवने ठरवल्याप्रमाणे तो बसला. 3:30 वाजण्याची वाट पाहू लागला. 1 घंट्याच्या अगोदरच तो तयारी करून बसला होता आणि 3:30 वाजले. 3:30 झाले आणि तो 3:29 दरवाजाच्या हुबेहूब समोर जाऊन बसला. एकदम असा त्या हँडलला धरून, जसा ठकठक वाजला तसा उघडणार आणि हाणणार असा राघवचा विचार. एक हातात रॉड आणि एक हात त्या हँडलवर दरवाजाच्या. 3:30 झाले की आला आवाज. खटकन राघव दरवाजा उघडतो आणि बाहेर असा रॉड घेऊन असा मारायला करतो की त्याच्या हातातला रॉड खाली पडतो. तो एका जागेवर स्तब्ध होतो, कारण की त्याच्या दरवाजामध्ये एक स्त्री उभी होती. तिने गाऊन घातला होता, पांढरा शुभ्र गाऊन, आणि तो त्याला दिसायला आहे पांढरा गाऊन घातलेला तिने. आणि तिच्या अर्ध्या गाऊनवर खाली पूर्ण रक्त लागलेलं, जसं की तिचा अर्धा गाऊन रक्तामध्ये भिजवला आहे आणि तो वरी काढला आणि तिला घालायला दिला आहे. तिच्या गाऊनच्या खाली तिच्या पायाच्या अवतीभोवती जे रक्त सांडू लागलं ते रक्त असं वाटू लागलं की जस्ट आत्ताच कोणाचा तरी मर्डर केला आहे आणि त्याच्या अंगातलं रक्त काढून हिच्या गाऊनमध्ये बुडवलं आहे. तिचा चेहरा बघितला राघवने. एकीकडचा चेहरा फाटलेला होता आणि एकीकडच्या चेहऱ्यावर रक्ताचे शितुडे होते आणि त्या रक्ताच्या शितुड्यामध्ये छोटे छोटे मांसाचे असे छोटे छोटे तुकडे होते आणि तिचे केस पूर्णपणे रक्तानं भिजलेले आणि तिच्या केसांमध्ये मांसाचे खडे अडकलेले, जसं की मटणामध्ये असतात ना, इतकाले खडे असे खडे अडकलेले. हे पाहिल्याच्या नंतर राघवची पाचरली. राघवचं लक्ष खाली गेलं. तिचे पायसुद्धा आडवे तिडवे होते. नॉर्मली भूतनीचे पाय असे मागं राहतात, हिचे पाय असे होते, एक या दिशेनं आणि एक या दिशेनं. राघवने याच्या सगळ्या शरीराकडे पाहिलं आणि तो चळकाप करायला सुटला. त्याच्या मणक्यातून अशा मुंग्या बाहेर आल्या की त्याला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं.
त्याच्या अंगावर असा बघता बघता घाम आला, जसं की त्याच्या अंगावर कोणीतरी एक बकेट पाणी आणून टाकले. त्याच्या हातावरचे काटे उभे राहिले. त्याला असं झणझण डोक्यामध्ये मुंग्या पळत होत्या. तळपायाची मुंगी डायरेक्ट अशी मस्तकामध्ये गेली आणि तो जोरात ओरडला. जितक्या जोरात ओरडता येईल तेवढ्या जोरात ओरडला. आणि याचं ओरडणं पाहून ती समोरची स्त्रीसुद्धा जोरात ओरडायला लागली आणि ओरडता ओरडता जोर जोरात हसायला लागली. आणि तेवढ्यात राघवने आपल्या घराचा दरवाजा धडकर लावला. राघव घरात आला. तिचं हसणं ऐकता ऐकता ते हसणं ॲटोमॅटिक बंद झालं. बंद झाल्याच्या नंतर राघव पूर्ण घामाझुकी झालेला. त्याचे हातपाय चळचळ कापायले. त्याला वाटलं की यार हे काय आहे, मी काय पाहिले. तो आपला मोबाईल हातात घेतला. मोबाईल कोणाला कॉल करायला पण त्याचे हात असे वळत नव्हते, इतके चळचळ कापत होते. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याला मोबाईल पण उचलता येत नव्हता. इतकं भयंकर त्याच्यासोबत परिस्थिती झाली. तो सोफ्यावर बसला. त्याला असं पूर्ण त्याच्या अंगामधलं जे काही अवसान आहे ते सगळं असं विरघळल्यासारखं झालं, चक्क असं पूर्णपणे. त्याला असं वाटलं की आता मी मरतो, मेलो आता मी, असं त्याला वाटलं. तेवढ्यात तो हसण्याचा आवाज बंद झाला. थोडा वेळ राघव तिथंच बसला, थोडं शांत झाला. पण त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ना ते दृश्य जातच नव्हतं. कारण की यार होतंच तेवढं भयंकर दृश्य. इतकं खतरनाक दृश्य कोण पाहिल्याच्या नंतर कोण जाग्यावर राहील. तसंच राघवचं सुद्धा झालं. तो जाग्यावर राहिला नाही. राघव फार भिला. भिल्याच्या नंतर काही वेळ, अर्धा घंटा तो शांत राहिला. 4 वाजले. 4 वाजल्याच्या नंतर जे त्याची घडी वगैरे होती, अलाराम वगैरे होता, तो वाजला. वाजल्याच्या नंतर तो शांत झाला थोडासा. दरवाजाकडे बघितलं, काहीच नाही. सगळीकडे बघितलं, काहीच नाही. त्याने पहिले पटापट आपल्या घरामधले जे काही लाईट आहेत ते सगळे लाईटं टाकले, उजेड केला. उजेड केल्याच्या नंतर तो थोडासा शांत राहिला. किचन रूममध्ये गेला. फ्रीजमध्ये एक थंडगार बॉटल काढली आणि त्यानं ती 1 लिटरची बॉटल गटा 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 पाणी पिलं. पाणी पिल्याच्या नंतर तो पुन्हा सोफ्यावरून बसला. आता पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला. पण हा आवाज आता घराच्या बाहेरून येत नव्हता. हा आवाज येत होता त्याच्या बेडरूममधून. आणि त्याच्या बेडरूमचा दरवाजा त्याने लावलेला होता. आता हा टेन्शनमध्ये, आईच्या गावात इतके दिवस झाले बाहेरून आवाज येत होता, आता माझ्या बेडरूममधून आवाज येतोय. ही बेडरूममध्ये तर नाही ना, असा विचार करू लागला. पण तो आवाज चालूच. हा जशी जशी हिंमत करतो आणि आपल्या बेडरूमकडे पळतो आणि आपल्या बेडरूमचा दरवाजा हळूवार उघडतो. याने जसा दरवाजा उघडला, दरवाजाचं लॉक खटकर वाजलं की मधला आवाज शांत होतो. तो वाजत नाही. हा दरवाजा मधात लुटतो. मधात लोटल्याच्या नंतर पुन्हा याच्या पायाखालची जमीन सरकते. पण यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर ती स्त्री नव्हती. यावेळेस त्याच्या बेडवर कुणीतरी झोपलेलं होतं. जे झोपलेलं आहे त्याचे जे डोळे आहेत ते डोळे पूर्णपणे आंधळे होते, म्हणजे काळे होते. असं वाटत होतं की त्या डोळ्याच्या जाग्यावर काहीच नाही आहे, एक खूप मोठी काळी गुफा आहे, अशा प्रकारचे ते डोळे होते. त्या डोळ्याच्या आजूबाजूला सगळं रक्ताळलेलं होतं. त्याचे हात जे तिथं झोपलेलं आहे त्याचे हात सगळे असे आडवे तिडवे झाले होते. त्याची जी स्किन आहे ती पूर्णपणे पांढरी पडली होती. हे बघून राघव एकदम आश्चर्यचकित झाला आणि पूर्ण हादरून गेला. कारण की ते जे समोर माणूस पाहिला होता ना तो दुसरं कोणीच नव्हतं, तो राघवच होता. हे पाहिल्याच्या नंतर राघव एकदम शॉक झाला आणि त्याला काय करावं आणि काय नाही कळतच नव्हतं. तो आपले डोळ्याशी कचा चोळतो आणि बघतो पूर्ण बेड क्लीन. त्याला आता वाटलं की यार नाही, आपल्याला भास होत असेल. कारण की राघवने या अगोदरच त्याने हॉरर सिरीज पाहिली होती आणि अशाच प्रकारची थोडीफार ती हॉरर सिरीज होती. त्यामुळे राघवला वाटलं की यार ही आपला भासच आहे, असं नाही होऊ शकत ना. मी इथं उभा आहे आणि माझं शरीर तिथं कसं दिसेल असा तो स्वतःला बघून हसायला लागला. आणि तेवढ्यात खटकर छतावरून खाली त्याचं शरीर त्याच्यासमोर पडतं धाडकर. आणि पाहिल्याच्या नंतर ते शरीर त्याच्यासमोर तसंच, डोळे पूर्ण खलकुट, हातपाय वाकडे झालेले, पूर्ण स्किन पांढरी पडलेली. आणि आता तर यावेळेस त्याच्या डोक्यामधून रक्त असं आजूबाजूला असं पांगळू लागलं. हे बघून राघव पटकन दरवाजा लावतो आणि पळत पळत घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. दरवाजाचा लॉक खोलतो आणि उघडतो की त्याच्यासमोर पुन्हा तेच शरीर उभं दरवाजासमोर. राघव समोर राघव उभा.
डोळे पूर्णपणे भोगदे झालेले, हातपाय सगळे वाकडे झालेले आणि त्याच्या कपड्यावर सगळं रक्त असं खाली ओघळलं येते. आता त्याच्या अंगात जे कपडे होते ना तेच कपडे त्याच्या समोरच्याच्या अंगात होते आणि त्याच्या पूर्ण अंगावर रक्त सांडू लागलं आणि ते रक्त वगळत वगळत खाली जमिनीवर पडत होतं त्याच्या वरंड्यामध्ये. हे पाहून राघव आपल्या शरीराकडे पाहतो तर त्याच्या शरीरावरून पण रक्त सांडवायले. आता हे पाहिल्याच्यानंतर राघव पुन्हा असा आरबळला आणि त्याने जोरात दरवाजा बंद केला आणि मागं पळता पळता तो ताळला, कशाला तरी त्याला असं पाय ताळला आणि तो खाली जमिनीवर पडला. राघव जोरजोरात हपकायला लागला. राघवला असं वाटू लागलं की आता मला अटॅक येतोय आणि राघवला एकतर्फा असं वाटत होतं की मी मेलोय, माझं जे शरीर आहे ते मला दिसतंय, पण मी कसा मरेल यार, काहीच नाही आहे आणि असा कसा अचानक मरेल. राघव असा थोडासा उबळा पडला होता, तो असा होताना होतो आणि डोळे बंद करून थोडासा शांतपणानं रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ रिलॅक्स होतो आणि डोळे उघडतो. त्याच्या घराच्या छताला त्याचंच शरीर लटकलेलं होतं आणि ते शरीर आता राघवच्या अंगावर जोरात खाली येतं आणि राघव जोरात ओरडतो आणि बेहोश पडतो. तो शुद्धीवर येतो आणि उठतो. आजूबाजूला बघतो, सगळं काही सुरळीत असतं. पहिले आपल्या शरीराला सांभाळतो, काय आहे मॅटर काय नाही, सगळं काय शरीर वगैरे पण त्याचं व्यवस्थित होतं. रूममध्ये पळत पळत जातो, बघतो एकही रक्ताचा थेंब नाही. घराच्या बाहेर जातो, त्या वरंड्यावर बघतो एकही रक्ताचा थेंब नाही. पण त्याच्या घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याच्या चौकटीच्या समोर दुधाची कॅटली मात्र नक्की होती. तो राघव दुधाची कॅटली उचलतो, खोलतो, बघतो तर त्याच्यामध्ये दूध. मोबाईलमध्ये बघतो तर सकाळचे 9 वाजलेले असतात. राघव टेन्शनमध्ये आलेला असतो. तो रूमच्या बाहेर पडतो, आंघोळ गिंघोळ करतो, आपली जी काय प्रियकरी आहे तिला सगळं काय सांगतो, आपल्या घरच्यांना सगळं काय सांगतो आणि घरचे म्हणतात की बाबा पहिले ते घर सोड, त्या घरी राहू नको. राघव म्हणतो, अगं मला 4-5 महिने झाले असं काहीच झालेलं नाही, पण अचानक कसं झालं काय माहीत. ते म्हणले की ते तू घर सोड, पहिले घर सोड, ते काही असो. त्याच्या घरचेही म्हणले आणि त्याची प्रियकर जी आहे प्रियमी तीसुद्धा त्याला म्हणली. राघवने ते घर त्याच दिवशी सोडलं आणि दुसऱ्या किरायाने घरात राहायलासाठी शिफ्ट झाला. पण जेव्हापासून तो दुसऱ्या घरात राहिला तेव्हापासून त्याला असली काहीही प्रॉब्लेम झाली नाही आणि आत्तापर्यंत त्याच्या लाईफमध्ये असं काहीही झालं नाही. आणि तो सांगतो की 100% त्या घरामध्ये प्रॉब्लेम होती. त्या घराला विकण्यासाठी राघव इतका पळाला, तेव्हा कुठंतरी जाऊन राघवला ते घर विकण्यासाठी भेटलं, त्याला गिऱ्हाईक भेटलं आणि ते पण राघवला ते घर विकताना तब्बल 30,000चा फटका खाऊन विकावं लागलं. 30,000 रुपये घाट्यात येऊन त्याला ते घर त्यांना विकावं लागलं. त्यांनी फक्त एवढं सांगितलं 30,000 रुपये घाटा आला. कितीला घर घेतलं आणि कितीला विकलं ते नाही सांगितलं त्यांनी. आणि ही होती पुण्याच्या राघवची गोष्ट. आता जर ही स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, जर तुम्हाला मनोरंजन वगैरे कॉमेडी हसी मजाक असं आवडत असेल ना तर मी तुम्हाला स्टोरी सुरू करताना सांगितलं होतं की आम्ही एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्याचं नाव अनलाईक माइंड असं आहे. ज्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे. त्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. लवकरच त्याच्यावर एक शॉर्ट फिल्मसुद्धा येणार आहे. तर चला समोरच्या स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.